अभिजित पाटील. महोदय धन्यवाद. अल्पकालीन चर्चेवरती आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातला सगळ्यात गंभीर विषय आज सुधीर भाऊंनी हा सभागृहामध्ये चर्चेला आणलाय. आज राज्यामध्ये जर बघितलं अध्यक्ष महोदय, गेल्या 2 वर्षापासून आपण गेल्या वर्षी 13 मेला त्या ठिकाणी राज्यामध्ये पाऊस झाला आणि आज आपण 25 जून आली, परंतु आज देखील काही भागात आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा पत्ता नाही. आज त्या ठिकाणी पिकं शेतकरी सगळ्या अडचणीत आलाय आणि मग पुढच्या काळामध्ये आपण महाराष्ट्रानं बघितलंय की लातूर शहराला त्या ठिकाणी उजनीतनं रेल्वेनं पाणी न्यायची वेळ आली होती आणि मग अशा परिस्थितीमध्ये अनिलच्या या दुष्काळजन्य परिस्थिती होणार आणि मग अशा यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय जो आज चर्चेला आलाय की पाणी आणि पाणी तीव्र टंचाई. अध्यक्ष महोदय, ह्याच्यावरती आता बऱ्याच सदस्यांनी बोलले. छत्रपती शिवरायांनी त्या ठिकाणी ज्या ज्या वेळी स्वराज्याची बांधणी केली, छत्रपती शिवरायांनी 350 पेक्षा जास्त किल्ले केले. त्या किल्ल्याच्या वरती आज आपण चालत जर चढून जायचं म्हणलं तर आपल्याला ते आज देखील शक्य होत नाही, परंतु वर राहणाऱ्या लोकांची देखील पाण्याची सोय त्या काळामध्ये छत्रपती शिवरायांनी केली. पाणी अडवा पाणी जिरवा त्या ठिकाणी अशा योजनेच्या माध्यमातून त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं. त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की सागरावरती आपलं त्या ठिकाणी अस्तित्व असलं पाहिजे, आपल्या ताब्यात पाहिजे. छत्रपती शिवरायांनी किल्ले लढत असताना, युद्ध निवृत्ती असताना त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये शेतकऱ्याचा, पाण्याचा, निसर्गाचा त्या ठिकाणी विचार केला आणि मग आज आपण देशाची 2047ला 100 वर्ष पूर्ण करणार आहे. आज ज्या टप्प्यावर आलोय, आज देखील आम्ही कशावरती भांडतोय तर अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, लाईट या गोष्टीवरती भांडतोय आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की आज आमच्याकडे पाण्याची अवस्था काय आहे. सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात मोठं उजनी धरण 123 TMCचं आहे आणि मग 123 TMCचं धरण असताना आम्हाला काय होतंय तर त्या धरणामध्ये पुणे जिल्ह्यातलं त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड ह्या भागातलं सगळं घाण पाणी त्या धरणात येते. आज उजनी धरणाच्या बाबतीत जर विचार केला, उजनी धरणाचं पाणी पिणं म्हणजे विष पिण्यासारखं आहे आणि 3000पेक्षा जास्त TDS आहे. आज त्या ठिकाणी अनेक केमिकल्स त्यामध्ये येतात. अख्ख्या पुण्याची घाण त्याच्यात येते, पिंपरी चिंचवडची घाण येते आणि हे पाणी आम्हाला त्या ठिकाणी प्यावं लागतं, नदीकाठचे सगळे. मग नमामि चंद्रभागेचा प्रयोग त्या ठिकाणी करणार म्हणून घोषणा झाली. आज 2014 पासून आज त्याच्यावरती प्रत्यक्षात मात्र काम झालेलं दिसत नाही. आज सगळ्यात महत्वाची बाजू आहे अध्यक्ष महोदय की पाणी हे जीवन आहे. जर आपल्याला पाणी नसेल तर आपली अवस्था काय होणार आहे. आज आपल्या शरीरात देखील पाण्याचा भाग हा सगळ्यात मोठा आहे आणि मग पाण्याची अवस्था जर ते दूषित असेल, मगाशी संजयजी कुटे साहेबांनी सांगितलं की काही श्रीमंत लोक त्या ठिकाणी 100 रुपयापासून 1000 रुपयेपर्यंतच्या पाण्याच्या बॉटलनं पाणी पितात. आज आम्ही प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पितो, ते कॅन्सरला आमंत्रण आहे. दुसऱ्या बाजूला बघितलं तर आता श्रीमंत लोक मोठ्या मोठ्या 5 स्टार मध्ये गेलो आपण तर त्या ठिकाणी काचच्या बॉटलमध्ये त्या ठिकाणी पाणी दिलं जातं आणि मग त्याची 500-1000 रुपये किंमत आहे. आज ग्रामीण भागातल्या माणसाला त्या ठिकाणी साधं पाणी मिळत नाही आणि मग आज जलजीवन मिशनच्या माध्यमातून हर घर जल ही योजना त्या ठिकाणी सुरू केली. आजची परिस्थिती काय आहे अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्या म्हणजे सोलापूर जिल्ह्याचा जर आमचा विचार केला किंवा माझ्या माढा आणि पंढरपूरचा तर जलजीवनच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय ह्याच्या 4-4 वेळा बैठक घेतल्या. कॉन्ट्रॅक्टरला कामं दिली, 3-3 वर्ष झालं, परंतु त्या ठिकाणी पैसे नाहीत, बिलं मिळणार नाहीत म्हणून ज्या ठिकाणी आहेत तिथंच सोडलेत आणि मग मेन सोर्स नाही आणि पुढची टाकी बांधून ठेवली आहे. डिस्ट्रीब्युशन तयार केलंय आणि आज आपल्याला जी लागणारी मेन लाईन आहे तीच त्या ठिकाणी मंत्री महोदय केली नाही आणि मग टाकी बांधली, डिस्ट्रीब्युशन केलंय आणि आमच्याकडे विहीरच नाही किंवा विहीर केली आहे, विहिरीपासून पाईपलाईनच नाही आणि मग नेमकं कोणत्या टप्प्यात पहिलं काम करायला पाहिजे त्याचं कुठलं नियोजन धोरण नाही. आणि आत्ता जर बघितली परिस्थिती तर जलजीवनच्या आम्ही मीटिंगमध्ये 178 योजना आमच्याकडे आहेत. 178 मध्ये आम्ही त्यांना विचारलं पूर्ण केली, त्यांनी सांगितलं 45 आणि परत आम्ही विचारलं नळाला पाणी किती येतंय तर फक्त 3 ठिकाणी.
आणि मग काही जणांनी कामं घेतली, बिलं उचलली, आणि तरी देखील ही जलजीवन योजना आता परत एकदा आपल्याला रिवाईज करायची. मग गावासाठी आपण त्या ठिकाणी योजना केली, वाडी वस्त्या वगळल्यात. आज आम्ही नदीकाठची लोक आहेत. आजच्या परिस्थितीत त्या ठिकाणी पर्यावरण मंत्री पण आपण इथं बसलाय. ताई, आपण बघितलं तर उजनी धरणामध्ये सगळ्यात जास्त कॅन्सरचे रुग्ण त्या ठिकाणी आढळतात. त्याच्यावरती पाणी जे पितात ते, असा आपला रिपोर्ट पण आहे. आज आपण जर बघितलं तर ह्याच्यात जे काय नमामी चंद्रभागा करणार आपण होतो, आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीचा पांडुरंग, त्याला आषाढी वारीला 25 लाखापेक्षा जास्त लोक येतात आणि त्या घाण पाण्यात आंघोळ करावं लागते. आजची आमची अवस्था काय आहे तर नदी काठला जी काय नदी आमची आहे, 46 गावं नदीच्या कडेला पंढरपूर तालुक्यात आहेत आणि सीना नदी, ह्याला दोन्हीला भीमा उजनी धरणातनं पाणी येतं आणि पाण्याच्या मुळं साईडच्या साधारणपणे दोन्ही बाजूला 2-2 किलोमीटर जर आम्ही बोर मारला, विहीर मारलं, तर त्याच्यात त्या ठिकाणी खरड पाणी येतं आणि क्षारयुक्त पाणी आहे. का तर बरेच वर्ष नदीमधनं पाण्यानं तिथल्या जमिनीचा स्तर आता खाली झालाय आणि तिथं जर बोर मारलं, विहीर मारली, तर 3000पेक्षा जास्त TDSचं पाणी त्या ठिकाणी लागतं आणि ती शेताला दिलं तर ते शेत त्या ठिकाणी पांढरं होतं. आणि मग एका बाजूला त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचं आणि शेतीचं डबल नुकसान झालंय. आता जर आपण बघितलं, मागच्या वर्षी पूर आला, महापूर आला, आमचं होतं नव्हतं तेवढं सगळं उद्ध्वस्त झालं आणि यावर्षी मात्र आता 123 TMC धरण भरलं, 100% धरण भरलं होतं आणि आज आम्हाला पाणी नाही. आता आमच्या नदी मात्रात पाणी आहे, परंतु आम्हाला 2च तास लाईट ठेवली आहे. आणि का तर शेतीला वापरायचं नाही, पुढे आपल्याला दुष्काळ पडणार आहे. पण पुढच्या वर्षीचा दुष्काळ आम्हाला आत्ताच द्यायला लागलेत. आणि मग नदीकाठच्या लोकांना आज पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीचं असेल, जनावरं आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्या जनावराला देखील पाणी. आज त्या जनावराला आम्ही 3000 TDSचं पाणी पाजायचं आणि त्याच्यापासून निघालेलं दूध आमच्या लेकराला दिल्यानंतर त्या मुलांच्यावर काय परिणाम होणार. मग ह्याच्यासाठी आपल्याला मुख्य स्रोत जो आहे त्याच्यावरती पण काम करावं लागणार. जलजीवनच्या बाबतीमध्ये ज्या योजना आज रखडल्यात त्या अनेक वर्ष रखडल्यात. आज आरोच्या संदर्भात आम्ही बऱ्याच ठिकाणी मागणी केली. आज लोकांना आता जार 20 लिटरचा 5 रुपयात मिळतो, बऱ्याच ग्रामपंचायतीने केलं, परंतु मेंटेनन्स झाला नाही. आणि मग पाण्यासाठी आज आपल्याला 75 वर्ष पूर्ण होऊन देखील स्वातंत्र्यानंतर आम्हाला पाण्यावरती बोलावं लागतं. आज इस्रायल सारखा देश आहे, ज्या इस्रायल देशामध्ये एकच देशात 31 TMCचं धरण आहे आणि एका 31 TMCच्या धरणावरती ते जगाला कशी शेती करतात, आमच्या घरावर देखील शेती करतात, हे शिकवणारे इस्रायल. आणि आपण मात्र त्या ठिकाणी आपल्याकडे एवढा स्रोत आहे, आपल्या डोंगर दऱ्या, आपल्याकडे समुद्र, आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, परंतु आपली इच्छाशक्ती कमी पडते. मग आज आपल्याला हे पाणी वाचवणं गरजेचं आहे. आज वाड्या वस्तीवर त्या ठिकाणी लाईट नाही, त्यामुळं पाणी मिळत नाही. पाणी मग शेतकऱ्याला त्या ठिकाणी वड्याचं पाणी पितात, वड्याचं पाणी त्या ठिकाणी, विहिरीचं पाणी, कुठं खड्ड्यातलं पाणी. आज जे जनावरं घेऊन जाणारी लोक आहेत राखायला, त्यांना पाणी कुठलं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ते आजारी पडण्याचं प्रमाण. आणि मग मूळ आज आपली अडचण काय, भूजलमध्ये जर आपण बघितलं पातळी इतकी खाली गेली, तर पातळी जाण्याचे कारण काय आहेत तर आमच्या परिसरामध्ये साधारणपणे 200 ते 250 तलाव आहेत जे छोटे मोठे. त्याचं जर खोलीकरण केलं, त्याला जर पुनर्भरण केलं, तर त्या आमच्या एरियाची त्या ठिकाणी वॉटर लेवल वाढेल. मग वॉटर लेवल गेल्या वर्षी आम्हाला नको इतका पाऊस झाला. 65 मिलीमीटर पावसापेक्षा आमच्याकडे 150 मिलीमीटर पाऊस 24 तासात झाला. आणि आलेलं पाणी काय झालं तर नदीला गेलं, नदीतनं पुराला गेलं, पुरातनं समुद्राला गेलं. आणि आज मात्र आम्ही उपाशी आहे. अध्यक्ष महोदय, महत्वाचा विषय बोलतोय आम्ही. अध्यक्ष महोदय, एवढं पूर येऊन, एवढं पाणी येऊन आमचं सगळं घरबार त्या ठिकाणी सोडून गेलं, आमच्या सीनाकाठचं सगळं उद्ध्वस्त झालं. आणि आज पाण्यासाठी आम्हाला लगेच आज आमची सीना नदी कोरडी पडली आहे, आम्हाला थेंबर पाणी प्यायला नाही. आणि गेल्या वर्षी मात्र आमची अवस्था काय झाली. मग आपलं नेमकं चुकतंय कुठं, सरकार याच्यावर नेमकं काम करणार कधी. मग आम्हाला एकदा आलं की वरनं आम्हाला नको असते पाऊस, नको असते पूर, तरी तुम्ही वर पाऊस पडला तर आमच्यावर पाणी येतं, पूर परिस्थिती येते आणि आम्हाला नको असताना पाणी दिलं जातं. आणि आज आम्हाला पाणी पाहिजे, आम्हाला पाण्या वाचून आमची पिकं जळायला लागली, जनावराला पाणी नाही. आणि अशा अध्यक्ष महोदय, महत्वाचा विषय अध्यक्ष महोदय, अशा परिस्थितीमध्ये जर अध्यक्ष महोदय
आज आम्हाला पाणी मिळत नाही. आज आमची सीना नदी कोरडी पडली आहे. सीना माडा उपसा सिंचन योजना बंद पडली आहे. आज आमच्या बोगद्याला पाणी नाही. का नाही तर फक्त गेल्या वर्षी एवढं धरण भरून आज आमचं डेड स्टॉक 65 TMC आहे आणि तरी आम्हाला पाणी नाही म्हणून सांगितलं जातं. आणि मग आज आम्हाला ज्यावेळेस पाण्यावरती एवढी परिस्थिती येते आणि मग गेल्या वर्षी नको असताना यंदा आम्हाला पाहिजे तेव्हा नाही. आज भीमा नदी अख्खी भरली आहे आणि भीमा नदीच्या त्या ठिकाणी काटाचं सगळं लाईटचं कनेक्शन बंद केलंय का तर ते शेतीला पाणी वापरायचं नाही. मग गेल्या वर्षी पूर आला, आम्हाला नको होतं, कसं काय दिलं आपण? आमच्या शेतात सगळं उद्ध्वस्त केलं आणि त्यावेळेस मात्र संजू भाऊ आम्हाला नको तेवढं पाणी मिळालं आणि आमची शेती उद्ध्वस्त आहे. आज आम्हाला समोर पाणी दिसतंय, पीक जळायला लागलेलं दिसतंय आणि मग ही पाणी किती आवश्यक आहे. आज भूगर्भ अध्यक्ष महोदय बोलू द्या. अध्यक्ष महोदय ऐका ना, अध्यक्ष महोदय पाणी टंचाई, अध्यक्ष महोदय खूप महत्वाचा विषय. आज आमचं एक माहिती करता सांगतो, आजची चर्चा ही पिण्याच्या पाण्यासाठी आहे. अध्यक्ष महोदय पिण्याच्या पाण्यावर आपल्याला बोलू. अध्यक्ष महोदय पिण्याच्या पाण्यावर चर्चा जर संपवायची असेल, अध्यक्ष महोदय पिण्याच्या पाण्यावर बोलणं राहून जाईल. अध्यक्ष महोदय मी पिण्याच्या पाण्यावर बोलतोय. जलजीवनची कामं पण त्या ठिकाणी आमची झालेली नसल्यामुळे अध्यक्ष महोदय जलजीवनची कामं झालेली नाहीत. आज आम्हाला ते समोर दिसणारं पाणी घेऊन तरी पिता यावं म्हणून लाईट नाही. आणि मग दुसऱ्या बाजूला आज आम्हाला नेमकं शेतकऱ्याला जे वाडी वस्तीवर राहत आहेत त्यांना प्यायला पाणी कसं देणार आहे? आपण काय मिनरल वॉटर घेऊन देणार आहे का? त्याला त्याची अवकात परवडणार आहे का? आमच्या शेताला मालाला भाव नाही आणि मग आम्हाला त्या ठिकाणी पाणी पित असताना आम्हाला पाण्यासाठी शाश्वत काहीतरी करून दिलं पाहिजे. मग जलजीवनची मी आता आपण सांगितलं 28 पर्यंत मुदत वाढ दिली, पण 28 पर्यंत आम्ही करायचं का अजून 2 वर्ष? ह्या परिस्थितीमध्ये मंत्री महोदय ह्या बाबतीमध्ये आपण सिरियसली, कारण जेव्हा नको असतंय तेव्हा येतंय ना जेव्हा पाहिजे तेव्हा नसतंय. आमची सगळी अवस्था अशी आहे. आणि अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं धरण आमचं आहे. आज माझ्या माडा शहराला अध्यक्ष महोदय 10 दिवसाला पाणी येत नाही, प्यायला पाणी नाही. शहर आहे आणि नगर पंचायत असताना देखील आम्हाला पाणी नाही. योजना त्या ठिकाणी आमच्याकडे सरकारकडे आहे, त्याला निधी वाचून त्या ठिकाणी सुरुवात होत नाही. मग असे जे प्रश्न आहेत याच्यावरती पाण्यासाठी गंभीर परिस्थिती होणार आहे. आणि आता जर उन्हाळा येणार आहे, अजून आपण पावसाळ्यात बोलतोय, ही पावसाळ्यातली अवस्था आहे. उन्हाळ्यात काय होणार आहे आणि मग त्याची आपण काय नेमकी तयारी करणार आहे? आमच्या लोकांना न्याय कसा मिळणार आहे? आमची भूमिका आहे. जलजीवन मिशन असेल, पाणी असेल, आपण त्या ठिकाणी मगाशी संजीवनी सांगितलं शहरासाठी हे धरण बांधतो, त्याला हे करतो. मग आमच्याकडे धरण आहे पण त्या पाण्याची क्वालिटी खराब आहे. त्या पाण्यावरती त्या ठिकाणी ट्रीटमेंट प्लांट असतील. आम्हाला त्या ठिकाणी नमामि चंद्रभागा पुन्हा एकदा सुरू होणं, हा महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. पांडुरंगाकडे त्या ठिकाणी पाप धुवायला येतात आणि तिथं जर घाण पाणी येत असेल तर या पाण्यावरती अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी योग्य ते तोडगा निघायला पाहिजे. जलजीवन आणि मंत्री महोदयाच्या उत्तरामध्ये हा सोलापूर जिल्ह्याचा आमचा प्रश्न आपण मार्गी लावाल अशी मला अपेक्षा